नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्या साथीदारांवरील पोलीस तपासाला आता नवं वळण लागले. बडा आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी सुरू करण्यात आलेली असून खरातने या दुकानातून हरिणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. याशिवाय नाशिक रोड परिसरातील एक प्रसिद्ध ज्वेलरही पोलीस रडारवर आहे. त्याच्याकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती मिळाल्याने या प्रकरणात फसवणूक आणि अंधश्रद्धाचा मुद्दा समोर येतोय. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या संबंधित आतापर्यंत दाखल सर्व 10 गुन्ह्यांचा तपास आता एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशोक खरातवर नाशिक पोलिसात 8 गुन्हे दाखल आहेत. तसेच वावी पोलिसात त्याने खंडणीच्या आरोपाखाली दिनेश परब आणि राजेंद्र जासूद यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. शिर्डी पोलिसात त्याच्या ऑफिस बॉयवरही गुन्हा दाखल झालेत. सर्व गुन्हे एकमेकांशी संबंधित असल्याने एसआयटीने एकत्रित तपास सुरू केला आहे. 2019 पासून यूकेमध्ये तुरुंगात असलेला फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाविरोधातील पुनर्विचार याचिका ब्रिटनच्या किंग्स बेंच डिव्हिजन न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटलंय की प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती आढळली नाही. नीरव मोदी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात फसवणुकीसाठी वॉन्टेड आहेत. भारत सरकार त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. त्यांनी सरकारला थेट विचारले, हा अपघात होता की घातपात? तसेच महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी एफआयआर दाखल केला नाही, परंतु कर्नाटक सरकारने गुन्हा नोंदवलाय. यावरही सवाल केला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती दिली आणि स्पष्ट केलं की जर घातपात सिद्ध झाला तर दोषींवर कडक कारवाई केली जाईल. कोणाचाही बाप असू दे, आम्ही मुर्दा खोदून काढू, अशी कडक चेतावणी फडणवीस यांनी दिली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाची आणि गॅसची मोठी समस्या निर्माण झाली आहे. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा असून पेट्रोल डिझेलच्या संदर्भात अफवांनी तणाव निर्माण केलाय. विविध शहरांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी दिसून येते, जसं की जालना, सोलापूर, सांगली, ठाणे, कल्याण इत्यादी. तथापि सरकारने स्पष्ट केलं आहे की पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही आणि देशभरातील साठा पुरेसा आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांना बळी पडू नये अशी अपील केली आहे. पुणे महापालिकेने शहरातील पेठ भागातील बांधकामांमुळे भूमिगत मेट्रो प्रकल्पाला धोका होऊ शकतो अशी शक्यता लक्षात घेत मोठा निर्णय घेतलाय. अलीकडेच बोरवेल खोदकामादरम्यान मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याची घटना घडली होती. यामुळे प्रशासन सतर्क झाला असून आगामी बांधकामांसाठी कडक नियमावली तयार केली जाणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं की पेठांमधील दाटीवाटीच्या परिसरामुळे मेट्रो भूमिगत आहे, मात्र वरील बांधकामांमुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रिडेव्हलपमेंट किंवा नवीन बांधकामांसाठी कडक नियमांचं पालन अनिवार्य करण्यात येणार आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. सुरुवातीला मृत्यूला आत्महत्या मानलं गेलं होतं, परंतु वडिलांच्या तपासामुळे 2 वर्षांनी हा कट उघडकीस आलाय. पोलिसांनी पतीसह 4 जणांना अटक केली आहे. प्रसिद्ध मराठा इतिहासाचे गाडे अभ्यासक आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं आज पहाटे निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. गेल्या 1.5 महिन्यांपासून फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्रात एक मोठा शोक व्यक्त केला जातोय. डॉक्टर पवार यांनी मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर सखोल संशोधन केलं आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर विशेष कार्य केलं. त्यांचं 25 पेक्षा अधिक ग्रंथ प्रकाशित झाले, ज्यात मराठ्यांचा इतिहास, मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध आणि करवीर संस्थापिका ताराबाईचे चरित्र महत्त्वाचे मानले जातात. त्यांचं आत्मचरित्र पंचगंगा तीरी ही चर्चेत राहिली आहे. धुळे शहरातील पुरातन श्रीराम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात भाविकांची दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्यात. 2 दिवसांपासून मंदिरात भजन, कीर्तन आणि नामजप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. आज रामनवमी असल्याने सकाळपासूनच मंदिरात महिला आणि पुरुषांची गर्दी दिसतेय. दुपारी राम जन्म सोहळा संपन्न होणार असून मंदिर परिसरात उत्साह आणि आध्यात्मिक वातावरण आहे.
आज शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असून साई मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आले। पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यामध्ये धर्मध्वजाची मिरवणूक देखील पार पडणार आहे। मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवलेला असून विद्युत रोषणाईमुळे वातावरण दुमदुमलं आहे। शिर्डी शहरात शेकडो पायी पालख्या दाखल झाल्यात आणि भक्तगण श्री साईबाबांच्या चरणी वंदन करतायत। साई मंदिर आज रात्रीभर दर्शनासाठी खुलं राहणार असून भक्तगणांच्या जयघोषांनी शिर्डी नगरी दुमदुमली आहे। तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।